उद्या गुढीपाडवा आहे आणि त्या निमित्तानं संध्याकाळी मनसेचा मेळावा सुद्धा। आणि याच करता मुंबईतील शिवाजी पार्क मैदान आता सज्ज झाले। शिवाजी पार्क मैदानावर उद्या राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। दरवर्षीप्रमाणे उद्या देखील गुढीपाडव्यानिमित्त मनसेचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं पाहायला मिळते। दरवर्षी राज ठाकरे कार्यकर्त्यांना या निमित्ताने एक संदेश देत असतात, उत्साह त्यांच्यामध्ये वर्षभरासाठी भरत असतात, एक प्रकारे आशा निर्माण करत असतात। आता अनेक निवडणुका झाल्यात, अनेक निवडणुकांमध्ये त्यांना अपयश आलेलं पाहायला मिळालं। या अपयशानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बोलवून बैठका देखील घेतल्या। या बैठकांमध्ये त्यांच्या कान उघडण्या करण्यात आलेल्या आहेत। आता उद्याच्या मेळाव्यात राज ठाकरे कार्यकर्त्यांना नेमका कोणता संदेश देत आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचं कारण प्रत्येक बैठकीमध्ये त्यांनी एकच गोष्ट कार्यकर्त्यांना सांगितलेली पाहायला मिळाली, ती म्हणजे 2029चं निवडणूक। 2029ची निवडणूक जी आहे ती राज ठाकरे आता तरी स्वबळावर लढणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। जे कार्यकर्ते आहेत मनसेचे ते उत्सुक आहेत, ते म्हणजे राज ठाकरे नेमका काय संदेश देतात। या व्यतिरिक्त राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी देखील अनेक जण येत असतात। त्या हिशोबाने आपण बघतोय की इथे खुर्च्या ज्या आहेत त्या मांडण्यात आलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे राज ठाकरे उद्या धर्मस्वातंत्र्य हा जो काही विधेयक कायदा पास झालाय त्याच्यावर काय बोलणार हे देखील बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। या व्यतिरिक्त राज ठाकरे मराठी भाषेबद्दल, मराठी महाराष्ट्राबद्दल, उत्तर प्रदेशामधून येणाऱ्या लोकांबद्दल काही बोलतायत का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे राज ठाकरे काय बोलतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।